धो धो पावसात भिंतीचा आसरा घेतला, पण थांबण्याचा निर्णय जीवावर बेतला. संरक्षक भिंत कोसळल्यानं 7 जीव गेले. बंगळुरूतल्या अपघातानं सारेच हेलावले. ऐन उन्हाळ्यात बंगळुरूत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता. या पावसापासून वाचण्यासाठी काही नागरिकांनी संरक्षक भिंतीचा आसरा घेतला, पण जिचा आधार घेतला तीच भिंत काळ बनून अंगावर कोसळली. या दुर्घटनेत एका चिमुरडीसह 7 जणांचा मृत्यू झाला. बंगळुरूतली ही दुर्घटना नेमकी कशी घडली, सरकारनं काय मदत जाहीर केली आहे, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. कर्नाटक जिल्ह्यातल्या बंगळुरू इथं भिंत कोसळून झालेल्या अपघातामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होतीये. बंगळुरू शहरातल्या शिवाजीनगर परिसरात बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालय आहे. शहरात धो धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. याच वेळी पावसापासून वाचण्यासाठी काही नागरिक या रुग्णालयाच्या भिंतीजवळ थांबले, पण त्यांचा हा आश्रय त्यांच्या जीवावर बेतला. कारण त्याच वेळी संरक्षक भिंत अंगावर कोसळली आणि अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. मिळालेल्या माहितीनुसार ही संरक्षक भिंत 12 फूट उंच आणि 1 फूट जाड होती. सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली. भिंत कोसळून झालेल्या अपघातात काही जण हे पदपथावर दुकानं मांडणारे विक्रेते होते, तर काही जण ग्राहक आणि काही वाटसरू होते. पण पावसात आसरा घेण्याचा त्यांचा निर्णय जीवावर बेतला. भिंत कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, पण यात काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणा केली. या दुर्घटनेत एका 7 वर्षाच्या चिमुकलीसह 2 महिला आणि 4 पुरुष जागीच ठार झाले. यापैकी 3 जण हे मूळचे केरळचे असून ते बंगळुरूत फिरण्यासाठी आले होते. सर्व मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं आहेत: फयाज अहमद वय 39, मोहम्मद अब्दुल हक वय 52, मुसाफिरा वय 7, के लता वय 57, स्मिता वय 47, मोहम्मद सलाउद्दीन वय 36 आणि नसीमुल्ला वय 19 या 7 जणांचा या दुर्घटनेत जीव गेलाय. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. तसंच त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचेही आदेश दिलेत. तर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी या घटनेनंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान निष्काळजीपणाबद्दल रुग्णालयाचे कर्मचारी आणि ग्रेटर बंगळुरू ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. या दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. बंगळुरूच्या या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.